शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा गड मानला जातो। या मतदारसंघातून कुणीही त्यांना आव्हान देण्यात आतापर्यंत यशस्वी झालेले नाहीये। माझ्यासमोर कुणीही उमेदवारी घेण्यास धजावत नाही असे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील नेहमीच वक्तव्य करतात। परंतु ज्या खासदार आढळराव पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिवसेनेत आणले, त्याच डॉक्टर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जाते। त्यातच खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जातीचा उल्लेख केल्याने ही लढाई कोणत्या थरावरून लढवली जाईल याची कल्पना आपल्याला येते। अर्थातच त्यांच्या या वक्तव्याचा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी माझी जात फक्त शिवरायांचा मावळा आहे असे प्रत्युत्तर देऊन समाचार घेतला आहे। ते अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। संभाजी प्रेम अभिनेता असल्यामुळे एक मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून राष्ट्रवादी त्यांना पुढे आणते। कसं असेल आव्हान तुमच्यासमोर? तुमचं म्हणणं चुकीचं आहे। ते मराठा समाज म्हणून नाही आणत, ते माळी समाज म्हणून आणतायत। अमोल कोल्हे हे माळी समाजाचे आहेत म्हणून त्यांनी तसं गणित केलं असावं असं मला वाटतंय। आणि जरी अमोल कोल्हे असो किंवा कोणी असो, शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। म्हटलं ज्या गोष्टीमध्ये माझं कोणतंही कॉन्ट्रीब्युशन नाही त्या गोष्टीचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं हा माझा स्वभाव नाही। त्यामुळे माझी जात घ्यायची असेल तर लिहून घ्या, माझी जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा या एका मावळा नावाच्या 3 अक्षरी शब्दांमध्ये 18 पगड जातींचा समावेश होतो। या 3 अक्षरी शब्दांमध्ये सगळ्या पंथांचा, सगळ्या प्रांतांचा समावेश होतो आणि या 3 अक्षरी शब्द एकच प्रेरणा देतात, ती म्हणजे राष्ट्रप्रेमाची। आणि त्या राष्ट्रप्रेमाला साध घालण्यासाठी आलोय। मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे, मला आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, जातीपातीचं राजकारण न करता शिवसेनेमध्ये वस्तुतः जातीचं पातीचं राजकारण कधी नसतं। आणि मी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं जात कुठली, कोणाची जात कुठली याच्याबद्दल मी कधीही असा उल्लेख करत नाही। आणि माझ्या दृष्टीनं सगळ्या जाती समान आहेत। माळी जात असो किंवा ओबीसी असो किंवा इतर सगळ्या जाती असो, माझ्या दृष्टीने सगळ्या जाती समान आहेत। मला सगळ्या जातींबद्दल आदर आहे, विशेष करून माळी जातीबद्दल सुद्धा एक चांगला समाजाबद्दल आदर आहे। मी जातीचं राजकारण कधी केले नाही, करणारही नाही।